जर तुम्हाला 30-30 पालकाची भाजी आणि पालक पनीर खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही चमचमीत असाही पालक चना मसाला बनवून बघा. तुम्हाला हे नक्की आवडेल. भात असो किंवा चपाती, रोटी कशावरही खाऊ शकता. कधी-कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, अशा वेळेस ही चमचमीत असा ही पालक चना मसाला जीरा राईसबरोबर तुम्ही खाऊ शकता. चला रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी मी आदल्या दिवशी भिजवलेले आणि करा आलेले चणे घेतलेत. इथे तुम्ही फक्त भिजवलेले घेतले तरी चालतील. याच्यामध्ये मीठ आणि हळद घालून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला. छान असा मऊसूत चणा शिजून तयार होतो. चला तर आता पालक शिजवायचा आहे. त्यासाठी कढईत पाणी उकळायला ठेवले. साफ स्वच्छ धुवून कट केलेली इथे, म्हणजे फक्त त्याचे देठ मोठे जाड होते ते काढून इथे पालक एक जुडी घेतला आहे स्वच्छ धुवून. आता हे उकळते पाण्यामध्ये घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं छान असा उकळून घ्यायचा आहे. कारण आपण इथे भाजी नाही तर पालक चना मसाला बनवतोय, तर आपल्या पालकाचा कलर बदलला नाही पाहिजे. जसा चणामध्ये अगदी भाजी हिरवीगार दिसायला हवी, अगदी तसा हा पालकाचा कलर राहायला हवा. त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटं छान असं उकळत्या पाण्यामध्ये आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. जास्त शिजवायची गरज नाही. आता 2-3 मिनिटानंतर गॅस बंद करूया. हा पालक एका चिमट्याने आपण अगदी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत. भांडीसुद्धा जास्त पाडायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये सगळा पालक काढल्यानंतर 2-3 मिनिटं छान थंड होऊन द्यायचा. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे दही घालायचं आहे. दह्यामुळे काय होतं ना, आपल्या ग्रेव्हीला टेस्ट खूप छान येते. तसेच त्याचं जे टेक्स्चर असते ना, ते सुद्धा परफेक्ट होते. छान असं मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. कढई गरम करायला ठेवायची. कढईमध्ये मोठे 2 चमचे इथे तेल घालायचे आहे. तुम्हाला आवडत असेल तर 1 चमचा बटर घातले तरी चालेल. छान गरम झाले. अर्धा चमचा जिरे छान तडतडले की एक अगदी बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे. बारका छोटा आकाराचा एकदम बारीक चॉप करून घ्या आणि या कांद्याला ह्याच्यात हलका ब्राऊन होईपर्यंत छान असा याला परतून घ्यायचा आहे. एकसारखं हलवत राहावं, म्हणजे हा करपणार नाही आणि सगळीकडून छान असा गोल्डन ब्राऊन होईल. याच्यामध्ये अगदी 1 चमचा एवढे अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे. ही घरी दरदरा कुटलेली आहे. यामुळे ना फ्लेवर खूप छान येतो. जर तुमच्याकडे असे नसेल तर तुम्ही अद्रक आणि लसूण छान असं बारीक चॉप करून घातले तरी चालेल. अर्धा चमचा हळदी पावडर, 2 चमचे धने पावडर घालायचे आहे. बरोबरच बेडगी लाल मिरची पावडर इथे आपल्याला 2 चमचे घालायचे आहे. छान असा हा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. आपण इथे फक्त कलरसाठी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, कारण आपण पालकामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. बरोबरच इथे आपण कस्तुरी मेथी 1 चमचा घालणार आहोत. यामुळे कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीला ना चव खूप छान येते. आता याच्यामध्ये ना आपण जे चना बॉईल केला होता त्याचं जे पाणी होतं ना, अगदी थोडं याच्यामध्ये घातलं आहे. यामुळे काय होईल ना, मसाला छान शिजला जाईल आणि त्याला फ्लेवरसुद्धा खूप छान येईल. अगदी 2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजू दिला. आता याच्यामध्ये आपण पालक घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी 2-3 मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतलेला पालक जर असेल ना, त्याचा कलर अजिबात बदलत नाही आहे, असा हिरवागार राहतो. त्यामुळे भाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते. आता हा पालक आपल्या मसाल्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मिक्स झाल्यानंतर चवीपुरते 1 चमचा एवढं मीठ घातले आहे. मीठ घातल्यासुद्धा मसाला छान असा मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनटं शिजू द्यायचा. 2-3 मिनटानंतर ना तुम्ही पाहू शकता मसाला छान शिजला आहे. आता याच्यामध्ये चणा घालून घ्यायचा. चणा घातल्यानंतर ना आपल्याला छान असं ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे. चण्यामधले पाणी जे आहे ना, ते आपल्या पालकामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. त्यामुळे ना फ्लेवर दोन्हीचा एक होईल आणि भाजी अधिक स्वादिष्ट बनेल. छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत. अगोदर लक्षात राहू द्या, पालकाच्या भाजीमध्ये मीठ घालताना ना तुम्ही एक गोष्ट लक्षात राहू द्या, चणा उकळताना सुद्धा त्याच्यामध्ये आपण हळद आणि मिठाचा वापर केलेला आहे. त्यामुळे तुम्ही चवीनुसार मिठाचा वापर करा. छान व्यवस्थित ह्याला उकळी येण्यासाठी झाकण ठेवून देऊया. 2-3 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया. छान अशी ह्याला उकळीसुद्धा आलेली आहे. अगदी परफेक्ट असा इथे पालक चना मसाला बनवून तयार झालेला आहे. चपाती असो, रोटी असो किंवा जिरा राईस असो, कशावरतीही खायला इतका सुंदर लागतो ना. तुम्ही एकदा ट्राय करून बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईलच. तर तुम्हाला ही माझी पालक चण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा.